हे बघ, तू जो कोणी असशील, हे तुझं जे काही चाललंय ना ते न कळायला मी काही दूध खुळी नाहीये, कळलं? अरे वा, म्हणजे माझं काम सोपंच झालं की. व्हेरी नाईस. मग मी आता तुला सांगतो की मी हे का करतोय. पल्लवी, मला तू खूप आवडतेस. हो का? वा, मग आता काय करू? पेढे वाटू? माझं लग्न झालंय. माहितीये मला. सांगू का माझ्या नवऱ्याला? त्याला कळलं ना तर जीव घेईल तो तुझा, कळलं? एक काम कर ना, तू त्यालाच फोन दे ना, मीच सांगतो त्याला. हा, बोल बोल बोल. ए अलंकार, ऐक, पल्लवी मला खूप आवडते आणि गबस नांगर डोक्यात घाली ना मी तुझ्या. नीट राहायचं. हातपाय तोडून मी चौरंग करेन त्याचा, लक्षात घे. तू शहाणा असशील तुझ्या घरी, इकडे नाही दाखवायचा, कळलं का? हे फुकण्या. मी असा शिव्या देत बसलो तर माझ्या हाती काहीच लागणार नाही. माझं बोलणं नीट ऐकून घ्या. तो जो निळ्या ड्रेस मधला फोटो आहे ना मोठा, तो उलटा करून बघा. त्यावर मी एक मेसेज लिहिलाय, 2दा वाचा. रात्रभर नीट विचार करा. मी उद्या सकाळी पुन्हा फोन करतो. बाय. या अलंकार, हाच तो मोठा फोटो असेल. हे पकड. पल्लवीशी एकांतात भेटायचं आहे. किंमत 1 कोटी. वेडा आहे का हा माणूस? मला कळत नाहीये, हे सगळे फोटो घरात कसे काय आले? म्हणजे आपण लॉक करून बाहेर गेलो होतो ना. तू हे सारखं सारखं मला का विचारतोस? मी घरात एकटी होते का मी बाहेर पडले एकटी? हा, तुला नाही विचारत आहे मी. मग कोणाला विचारतोय? इथे दुसरं कोणी आहे? हॅलो, आहे का कोणी दुसरं? मला तसं म्हणायचं नव्हतं, पण आपण जितकं लाईटली घेतो ना या माणसाला, तसं घेऊन चालणार नाही. पल्ले, हा सिरियस मॅटर दिसतोय. तुला काय वाटतं, हे कोण करत असेल? अलंकार, मला माहित असतं तर मी तुला सांगितलं नसतं का? मला काय वाटतंय माहितीये पल्ले, काय? हरीश ही सगळी गंमत करतोय. बस आता, बस. मी तुला आता शेवटचं सांगते, हरीशला उगाचच्या उगाच यात खेचू नकोस. हरीश साधा सरळ मुलगा आहे, तो असं वाकड्यात घुसत नाही, कळलं? ठीक आहे, ठीक आहे, हरकत नाही. पण मग हे जे तुझे फोटो आहेत ना सगळे, हे बघ, हे कोणालाही मिळतात का तुझे फोटो? वेळ लागलाय तुला? वेडा झालायस तू? आता तूच म्हणालास ना सोशल मीडियावरून कोणालाही फोटोज मिळू शकतात. अरे आपण सोशल मीडिया यूज करून किती लोकांचे फोटोज मिळवले. अरे त्यांना माहित सुद्धा नसेल. ठीक आहे, मी वेडा, मला यातलं काहीच कळत नाही. पण हे फोटो बघ पल्ले, हे फोटो बघ ना. सगळे तुझेच फोटो आहेत. ढिगभर फोटोंमधून निवडून काढलेले फोटो आहेत आणि आपल्या घरात लावलेत सगळे. मला सांग पल्ले, हा माणूस कोण आहे? परत तेच, मला काय माहित अलंकार. पल्ले, त्या माणसाला तू आवडतेस. हा मग बरं, ठीक आहे, या माणसाला मी आवडते. मग त्यात काय माझी चूक आहे? तसं तर तुला पण मी आवडते, मग यात पण माझी चूक आहे? आपलं नातं वेगळं आहे, आपलं लग्न झालंय पल्ले, आपण रिलेशन मध्ये आहोत. अच्छा, म्हणजे तुला असं म्हणायचंय की या माणसाला मी आवडते म्हणजे आमच्या दोघांचं काही रिलेशन आहे? मी असं काय बोललो? नाही, तू बोलला नाहीस, पण तुला तसंच वाटतंय ना? उगाच काही अर्थ लावू नकोस पल्ले. बरं ठीक आहे, सॉरी, मी माघार घेते. बरं मला सांग, हा, या माणसाला मी आवडते, यात माझा काय दोष आहे? मग दोष माझा आहे ना. मी असं म्हणाले का की तुझा दोष आहे म्हणून? मग नाहीये तर माझ्यावर एवढ्याने ओरडतेस काय तू? तुझ्यावर ओरडत नाहीये मी. कोणावर ओरडतेस तू? हा, इथे दुसरे कोणी आहे का? हॅलो, कोणी आहे का इकडे? हॅलो. मी ते सरळ मार्गी माझं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करते, पण कोणी शांतपणे जगूच देत नाहीये. मुद्दाम सगळे आडवे येत आहेत. मी आडवा येत नाहीये. तुला बोलत नाहीये मी. उगाच चालत्या गाडीत चढू नकोस तू. मी त्या माणसाला बोलते. काय माहित कशाला आलाय माझ्या आयुष्यात. सॉरी,
आता मी अशी सोडणार नाही. पण सॉरी बोललोय ना मी आता. अरे मी तुला बोलत नाहीये, त्याला बोलतेय मी, कळलं? बरं जाऊ दे, बघू बघू काय लिहिलंय. पल्लवीशी एकांतात भेटायचं, फक्त 1 तास, किंमत 1 कोटी रुपये. सॉरी सॉरी पल्ले, मी सॉरी म्हणालोय. ऐकू येतंय मला, मी बहिरी नाहीये. हे बघ, आपण शांतपणे बोलू. हे असं एकमेकांवर ओरडून भांडून आपल्या हाती काही लागणार नाही. नाही, आता तर थेट पोलिसातच तक्रार करायची. त्या अंजलीचे वडील पोलिसात आहेत ना. थांब, तिला फोन करते, त्यांना सांगू आपण असं असं होतंय म्हणून. नाही नाही नाही, तसं करायला नको. तो अंजलीचा बाप काय खूप शहाणा माणूस नाही, डोक्यावर पडलेला आहे तो. वसला आपण काय सांगायला गेलो तर तो तुझ्याबद्दल गैरसमज करून घ्यायचा. नाही नको. त्यापेक्षा हा जो काय माणूस आपल्याला फोन करतोय ना, आपण याला भेटू आणि याला विचारू, बाबा काय प्रॉब्लेम आहे तुझा, काय त्रास होतोय. पण तो भेटायला तयारच कुठे आहे ना, तो तुला भेटायला तयार आहे. आपण त्याला भेटू, विचारू आणि हवं तर त्याची माफी मागू. पण हे जे काय प्रकरण आहे ना, हे इथले इथे मिटवून टाकू. हे प्रकरण तसं दिसत नाहीये आणि त्याला विषय संपवायचाच असता तर काय भेटायला तर बोलवतोय ना तो. नाही नाही नाही, म्हणजे हा माणूस अल्टीपल्टी केलेल्या माणसांमधला नाहीये. आपण कितीही सांगितलं तरी तो समजून घेणारच नाहीये. का? ह्या माणसाला मुद्दाम मलाच त्रास द्यायचा आहे. हा माणूस ना विकृत आहे. विकृत? नाहीतर तो एवढा टोकाचा वागलाच नसता. एकतर तो एकदम बिगशॉट आहे, नाहीतर मग ठार वेडा. आणि आपण त्याला समजवण्याचा प्रयत्न केला ना तर तो आपल्यावर उलटू शकतो. नाही उलटणार. कशावरून? मी सांगतो ना, नाही उलटणार. तेच विचारते, कशावरून सांगतोयस तू हे? कारण आपण त्याची ऑफर ऍक्सेप्ट करायची. अलंकार, तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? तुला कळतंय तू काय बोलतोयस ते? एक मिनिट शांत. आधी मला पूर्ण करू दे. मला तुझं काही एक ऐकायचं नाहीये. अरे यार पहिले, मग तो कसा भेटणार आहे आपल्याला? तू सांग. त्याला जर का आपण बोललो, आपण समोरासमोर भेटून बोलू, तर तो तयार होणार आहे का? नाही ना. त्याला तुला एकटीला भेटायचं आहे, तुला कळतंय, म्हणून तो हे सगळं करतोय. हे बघ, तू एकटी तिकडे जाणार नाहीयेस, तिकडे मी पण असेल, फक्त जरा लांब असेल. भेटू दे ना, काय प्रॉब्लेम आहे? जेव्हा तो तिकडे येईल, तुझ्याशी बोलू लागेल, त्यानंतर मी आहे आणि तो आहे. आपल्याला बाकी काय हवंय? पहिले त्याचा पैसाही नकोय आणि बाकी काही नकोय आपल्याला. फक्त तोपर्यंत तू त्याला असं भासव की तो जसं सांगतोय ना, आपण तसंच वागतोय. अलंकार, तू उशीर आलास तर त्याने काही, हे बघ, मला खरंच कळत नाहीये मी का भेटू त्याला. तो एवढा कोण मोठा लागून गेलाय? मी त्याला भेटणार नाहीये, कळलं? हे बघ पल्ले, तू त्याला भेटायला तयार झाली नाहीस तर तो आपल्याला त्रास देत राहणार आहे. अलंकार, तू माझा नवरा आहेस का त्या माणसाचा मित्र आहेस? तुझा नवरा आहे पल्ले मी. मग का तू सारखा त्याची बाजू घेऊन बोलतोयस? मी त्याची बाजू घेऊन बोलतच नाही, उलट तुझी काळजी म्हणून मी हे सगळं बोलतोय. पहिले त्यानं दिलेलं डील आपल्याला ऍक्सेप्ट करावंच लागेल. 1 कोटी रुपये, एक कोटी रुपये काही कमी अमाऊंट नाहीये. 1 कोटी रुपये आपल्याला कमवायला खूप दिवस लागतील, कळतंय? वा वा अलंकार, वा. तुला ना लाज वाटली पाहिजे, लाज. तू तुझ्या बायकोला सांगतोयस की एका माणसाला जाऊन भेट, हे माहित असून की त्याला ती आवडते. का? तर 1 कोटी रुपये मिळतील म्हणून. मला खरंच माहित नाही काय विचार करून मी तुझ्या बरोबर पळून आले. तुला तर बायकोपेक्षा पैसे जास्त महत्वाचे आहेत रे. तुझा काहीतरी गैरसमज होतो. हो हो, माझाच गैरसमज होतोय ना. हो, थँक्यू. खूप उपकार झाले, तुम्ही माझ्या आयुष्यात आलात. थँक्यू. मला तसं म्हणायचं नव्हतं. मला एवढंच म्हणायचं होतं की तो माणूस कोण आहे हे त्याला भेटल्याशिवाय आपल्याला नाही कळणार. आणि एकदा तो माणूस कोण आहे कळलं की त्याची हिस्ट्री काढू आणि त्याला अद्दल घडवू ना. आणि मग 1 कोटी रुपये मिळवू ना. ते तू तयार व्हावीस म्हणून मी बोललो, बाकी माझा काही उद्देश नव्हता. पहिले इतके दिवस आपण सोबत राहतोय, तुला वाटतं मी तसा माणूस आहे? हा, मी कधी ओरडून बोललो तुझ्यावर? कधी हात उचलला? त्या माणसाचा मला प्रचंड राग आला आणि त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा हा एकच मार्ग दिसला म्हणून मी हे बोललो, बाकी काही नाही. नाही, काही गरज नाही.
काही गरज नाही. त्याने मला कितीही त्रास दिला ना, मला काही फरक पडत नाही. पण मी तुला शेवटचं सांगते, मी त्याला भेटायला जाणार नाही म्हणजे नाही, कळलं? पल्ले शांतपणे विचार कर. प्लीज अलंकार, आता तू माझ्या डोक्यात जाऊ नकोस प्लीज. आजवर कधी भांडलो नाही, पण आज हे सगळं त्या माणसामुळे होत आहे. त्याला धरून मारण्यासाठी मी कुठल्या थराचं पल्लवीशी बोललोय. मी तिला पैसे मिळताय म्हणून भेट असं नव्हतं म्हणायला पाहिजे, पण त्या माणसापर्यंत पोहोचू तरी कसा मी? अलंकार बरोबर बोलतोय की चूक काही कळत नाहीये. तो जरी बरोबर बोलत असला तरी त्यांनी असं कसं काय मनात गृहीत धरलं की 1 कोटी मिळणार म्हटलं की मी त्या माणसाला भेटायला तयार होईल. नंतर जरी त्याने तो हे का बोलला याचं स्पष्टीकरण दिलं असलं तरी असं कसं बोलू शकतो? मी कधी याला कशाची मागणी केली का कधी काही हट्ट केला की मला हे हवंच आहे म्हणून? मी चुकते का अलंकार चुकतोय? मला खरंच काही कळत नाहीये. या माणसापर्यंत आता कसं पोहोचता येईल? कोणाची मदत घेऊ? या माणसाला कसं अडकवता येईल? अलंकार जे बोलायला नको होतं ते बोलला असला तरी तो माझ्यासाठीच बोलला ना. मी उगाच त्याच्यावर एवढं चिडून निघून आले. अलंकार, मला तुझ्याशी बोलायचंय. अलंकार, सॉरी ना. अलंकार, अरे सॉरी म्हणाले. अलंकार, अलंकार, अरे मी सॉरी म्हणते. ऐकू येत नाहीये का तुला? बहिरा नाहीये मी, ऐकायला येतं मला. माझं ठरलंय, आपण त्या माणसाची डील ऍक्सेप्ट करायची. मी त्याला एकटी जाऊन भेटणार, त्याच्याकडून 1 कोटी रुपये घेऊन येणार. नाही, नको. नाही 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 नाही, तसं नाही. त्याला तर मी खळी फोडायला पाठवणारच आहे. बर 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 काय? अलंकार, हे बघ, मी सिरियसली बोलतेय, खरंच. काही गरज नाही त्याची. माझ्याकडे उपाय आहे. पण आपण सरळ आपले मोबाईल नंबर बदलायचे आणि 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 गावी निघून जायचं. एकदा मोबाईल नंबर चेंज झाल्यानंतर आपल्याला कोणाचा त्रास होणार नाही आणि ना आपला कोणाला त्रास होणार. हा, बरोबर. आपण गावाकडे जाऊ आणि काय करू? इथे साधा जॉब मिळत नाहीये आणि गावाकडे जाऊन काय करणार? अलंकार, सध्याची गावाकडची परिस्थिती माहिती आहे ना तुला? माणसं होतात ऍडजस्ट. फक्त प्रश्न सर्वाइव्ह होण्याचा असतो. लोक सर्वाइव्ह व्हायला शहराकडे येतात आणि हा वेळा गावाकडे चाललाय. बरोबर आहे. सुरुवातीला अशा माणसांना लोक वेडाच म्हणतात. मी वेडा, बरोबर. अलंकार,
कसला आहेस रे तू? बर मला एक सांग, हा माणूस आपल्याला इथे त्रास देतोय म्हणजे तो गावाकडे येऊ शकत नाही? अरे तिथे तर त्याच्यासाठी जास्त सोपं होईल ना. आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे हे आज हे असं होतंय, हा उद्या परत असं काही झालं तर आपण काय करणार? असं गावोगावी भटकत राहणार? मग तुला काय वाटतं काय करायला पाहिजे? हे तेच तर म्हणते ना मी, आपण त्याची डील ऍक्सेप्ट करायची. नाही नाही, पहिले हे मी म्हणतोय म्हणून तू म्हणू. तुला स्वतःला वाटलं तर तू बोल, नंतर मी काय ऐकून नाही घेणार. नाही, मी तुला काहीही बोलणार नाही. ठीक आहे, मग तू सांग त्याला कसं काय अडकवायचं ते. त्याला अडकवायचं कसं यासाठी मी एक प्लॅन तयार केलाय. आणि या प्लॅन मध्ये मी एकटी नाहीये, आपण दोघे आहोत. तू पण आहेस माझ्यासोबत. पहिले पण तू काही विसरलीस का? तो काय म्हणाला होता, आपण दोघे एकत्र. आठवतंय, विसरले नाहीये मी. अलंकार, तुझा माझ्यावर विश्वास आहे? हो. तुझ्या स्वतःवर विश्वास आहे? हो. झालं तर मग आता प्रश्न माझ्या अस्मितेचा आहे. आजकाल कुठलाही पुरुष कुठल्याही स्त्रीला स्वतःची प्रॉपर्टी समजतो. इथून पुढे असं काही होऊ द्यायचं नाही. उभ्या आयुष्यात त्या माणसाची दुसऱ्या कुठल्याही स्त्रीकडे वाकड्या नजरेने बघायची हिंमत सुद्धा झाली नाही पाहिजे. बरोबर आहे. आणि माझाही हा स्वाभिमानाचा प्रश्न आहे. म्हणून तुम्ही मगाशी म्हणालो तुला, हा जो कोण आहे ना त्याला आपण भेटूच. हो अलंकार, पण मगाशी तुम्हाला विचार करायचा वेळच दिला नाहीस. पण आता मला कळलंय आणि आता मी ठरवलंय, त्या माणसाचा गेम करायचाच. काय झालं? लागत नाहीये. पुन्हा ट्राय कर. त्याने आतापर्यंत ज्या ज्या नंबरवरून आपल्याला कॉल केले त्या सगळ्या नंबरवर कॉल करून बघ. बघ बघ. लागला लागला लागला. स्वतःहून फोन केला म्हणजे दोघात चर्चा झालेली दिसते. हो अरे म्हणजे नाही, तशी चर्चा वगैरे नाही. ते आम्ही असंच बसलो होतो, जेवलो, मग असं गप्पा मारता मारता असं ठरवलं की करू म्हणजे करीन मी तुझी इच्छा पूर्ण. नाही म्हणजे शेवटची वगैरे ठरली तर उगाच आम्हाला वाईट वाटायचं ना. याचा अर्थ माझी ऑफर तुम्हाला मान्य आहे? हो मान्य आहे. मग कुठे आणि कधी भेटायचंय? ठाणे, A1 बिझनेस अँड मॅनेजमेंट सेंटर, 11व्या मजल्यावर, उद्या सकाळी 9 वाजता. ओके. ठाणे, सकाळी 9 वाजता. 8 वाजता. आठ वाजायला 15 मिनिटं बाकी आहेत. मी सगळं बघून ठेवलंय, सगळं ओके. फक्त तुला जसं सांगितलं आरती तसंच कर. हो. आणि हो, तुला काही अडचण वाटली, काही घोळ वाटला तर लगेच फोन कर मला. फोन कशाला? कॅमेऱ्यातून तुला सगळं दिसत राहील ना. बरोबर आहे तुझं, पण त्यांना जर का कॅमेरावर संशय आला तर तू बॅग बाजूला ठेवायला लागेल म्हणून म्हटलं. बघूया त्याची वाट. अलंकार, मला वाटतं तोच माणूस होता. म्हणून नाही वाटत पहिले. अरे त्या वॉचमॅननी त्याला सल्यूट पण केलं. वॉचमनचं कामच आहे प्रत्येकाला सॅल्यूट करणं. नाही 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 नाही, मला वाटतं तोच माणूस आहे. पण एवढा श्रीमंत, गाडी बिडी, हा माणूस म्हणजे याला
याला तू आवडलीस? का तू इन्सिक्युअर झालायस का? घाबरू नको अलंकार, मी काय त्याच्याबरोबर पळून जाणार नाहीये. पळून जरी गेलीस तरी पुन्हा पळून आणेन मी तुला. हो?